4 ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः तेरणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडलेले आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी आम्ही भोसा गावाच्या शेजारी उभा आहोत। भोसा गावाला पाणी लागलेलं आहे, दाखवा इकडे। या ठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हे नुकसान झालेले आहे। भोसा गावाला पाणी लागलेलं आहे। आमदार कैलासदादा पाटील यांना नम्रतेची विनंती आहे, त्यांनी ताबडतोब भोसा गावाला भेट द्यावी। अक्षरशः पाण्याने रौद्र अवतार धारण केलेला आहे या ठिकाणी मित्रांनो। भोसा गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि ओमदादा खासदार आणि कैलासदादा आमदार साहेबांनी ताबडतोब भोशाला येऊन या ठिकाणी भेट द्यावी आमची। आणि आमचं या ठिकाणी काय हाल आहे ते बघावं त्यांनी या ठिकाणी। आणि शासनाने हेक्टरी 50,000 मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा। फडणवीस साहेब या ठिकाणी सर्वत्र आमचं सगळं वाहून गेलेलं आहे। आणि या ठिकाणी बघा हुंडी सुद्धा वाहून चाललेली आहे पाण्याने। कसलं पाण्याने रौद्र अवतार धारण केलेलं आहे नदीच्या पाण्याने पहा या ठिकाणी। सरकारनं या ठिकाणी लक्ष देऊन आमच्या भोसागाव तालुका कळंब या विभागामध्ये सरकारने तातडीने पाहणी करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। तेरणा काठचा संपूर्ण हा भाग जलमय झालेला असून सगळे झाडे उन्मळून पडलेले आहेत। हे पीक बघा तुम्ही, माझ्या समोर हे पीक आहे, हे माझं पीक आहे। बघा तुम्ही काय हालत झाली याची। मुलकाचे महागाईचे बीज काय झालं नुकसान हे बघा, खराब झालंय सगळं वाहून गेलंय बघा। ही पाणी दाखवा, खराब झालंय सगळं, बुडून मरायची बारी आहे। काय शासनानं 50,000 हेक्टर द्यावं आम्हाला, काहीतरी आमच्याकडे बघावं। काही उड्या पाण्याने चालले त्या वाहून। भोसा गावाला पाणी लागलं, इकडे दाखवा, इकडे दाखवा। अख्तरबाई इकडे दाखवा, भोसा गावाला पाणी लागले, खराब झाले सगळं, वाहून गेलं। काही गावातली शेतकरी आले तर इकडं, काही लोक गावातली यायला लागले, ती खलास झाले सगळं, गावाला पाणी लागले। शासनानं आमच्याकडे बघावं। मुख्यमंत्री फडणवीस साहेब सगळं वाहून गेले, काय राहिलं नाही, सगळं गेले। शेतकरी अक्षरशः पाण्यात बुडून मारायची बारी आली। बघा हे हुंड्या सगळ्या वाहून चालल्या त्या। फडणवीस साहेब बघा, तेरणाचं पाणी सगळं नदीच्या पात्राच्या बाहेर पडलंय। ही कशी अवस्था झाली बघा ही भोसा गावाची। मरावं का काय करावं आता तुम्ही सांगा शेतकरी।